Hello friends, hello students. I have brought for you a interesting quiz. This quiz is related to lesson voice and tense. Would you like to play this quiz with me? Yes. Now let's play again. Now let's play a quiz. Click on the start game button. The first question on the screen is select the correct sentence of future perfect tense. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फ्युचर परफेक्ट टेन्स योग्य सेंटेन्स पर्यायामधून निवडायचं आहे. पहा, आता पहिल्यांदा आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्स सूत्र माहित असणं गरजेचं, स्ट्रक्चर माहित असणं गरजेचं आहे. स्ट्रक्चर आपण मागच्या तासिकेला थोडक्यात पाहिलेलं आहे. काय स्ट्रक्चर आहे? सब्जेक्ट प्लस शाल हॅव किंवा विल हॅव प्लस मेन वर्बचं तिसरं रूप अधिक ऑब्जेक्ट. हे थोडक्यात सूत्र काय? शाल हॅव किंवा विल हॅव आणि मेन वर्बचं तिसरं रूप. ही रचना कुठल्या वाक्यात आहे पहा. विल बी आय एन जी नाही. हॅड हॅड वी थ्री नाही. विल हॅव कम्प्लिटेड म्हणजे विल हॅव मेन वर्बचं तिसरं रूप. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. जर आपण चुकीचा पर्याय निवडला तर तो पर्याय रेड होतो. योग्य पर्याय निवडूया. विल हॅव कम्प्लिटेड. क्लिक. बघा, योग्य पर्याय निवडल्यानंतर तो पर्याय ग्रीन होतो आणि नेक्स्ट बटन येतं. क्लिक ऑन द नेक्स्ट बटन. The second question will appear on your screen. The question is choose correct alternative to fill in the blank in the present perfect continuous tense. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या खालील वाक्यातील रिकाम्या जागेमध्ये पर्यायातील योग्य शब्द भरून आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य पूर्ण करायचंय. पहा, आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना काय? हॅव बीन. बघा, सब्जेक्ट प्लस हॅव बीन किंवा हॅज बीन, त्यानंतर मेन वर्बला आय एन जी, त्यानंतर ऑब्जेक्ट. म्हणजे थोडक्यात हॅव बीन, हॅज बीन, आय एन जी. इथं आय एन जी ऑलरेडी दिलेलं आहे. पर्याय कुठला आहे बघा, हॅज बीन आणि हॅव बीन दोन पर्याय आहेत. परंतु देच्या पुढे हॅव बीन येतं म्हणून हा पर्याय योग्य. क्लिक. क्लिक ऑन नेक्स्ट बटन. The third question on your screen is identify the correct tense in the following sentence. My dear students, you have to identify the correct tense in the following sentence. She was developing her personality. वॉज वेअर आय एन जी आहे पहा. वॉज वेअर आय एन जी कुठल्या काळात असतं? पास्ट कंटिन्युअस टेन्स. निवडूया. क्लिक ऑन द पास्ट कंटिन्युअस टेन्स. The next button will appear. Click on next button. The next question is choose the correct form of verb to complete the sentence. म्हणजे मेन वर्बचं योग्य रूप निवडून खालील वाक्य पूर्ण करा. लुक ॲट द सेंटेन्स. ग्रँडफादर डॅश डॅश टू सिटी लायब्ररी इन द इव्हिनिंग एव्हरी डे. You have to choose the correct form of main verb and complete the sentence. बघा, योग्य रूप निवडायचं. त्यासाठी वाक्याचं थोडंसं अनालिसिस करू आपण. बघा, ज्या वेळेस एखाद्या वाक्याच्या शेवटी किंवा वाक्यामध्ये एव्हरी डे, एव्हरी वीक, एव्हरी मंथ, एव्हरी इयर, एव्हरी आवर, एव्हरी मिनिट, एव्हरी सेकंड असे शब्द येतात, त्यावेळेस त्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सब्जेक्ट नंतर मेन वर्बचं पहिलं रूप असतं. म्हणजे पहिलं रूप असं येऊ शकतं, त्याला यस किंवा ईएस प्रत्यय. पहा,
ग्रँडफादर म्हणजे ही आहेत, ही. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही, शी आणि इट यांच्या पुढे मेन वर्बला यस किंवा इएस लागतं. कुठे आहे असा पर्याय? ओके, पर्याय क्रमांक ए. क्लिक ऑन द ए. The next button will appear. Click on the next button. The question number 5. Subject we, main verb to study. The question on this given information is, choose correct alternative showing present perfect continuous tense. आपल्याला सब्जेक्ट वी आणि मेन वर्ब टू स्टडी घेऊन आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या ठिकाणी वाक्य शोधायचंय. पहा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मागे सांगितल्याप्रमाणे स्ट्रक्चर काय असेल? हॅव बीन किंवा हॅज बीन आणि त्यानंतर मेन वर्बला आय एन जी. पहा, सब्जेक्ट वी आहेच, वी वेर स्टडिंग, इथं पास्ट कंटिन्युअस आहे. वी आर स्टडिंग, हा इथं प्रेझेंट कंटिन्युअस आहे. वी विल बी स्टडिंग, फ्युचर कंटिन्युअस आहे. पहा, वी हॅव बीन स्टडिंग, हॅव बीन, हॅज बीन, आय एन जी. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 6. Read the sentence and change it into passive voice. Select the correct alternative. My dear students, you have to choose the correct alternative that shows the passive voice of given sentence. मला या वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस पर्यायामध्ये शोधायचा आहे. पहा, ही वॉज कॅरिंग अ हेवी लोड. वॉज वेअर आय एन जी आहे. पॅसिव्ह व्हॉइस कसा होतो सांगितलंय, पहा मी. वॉज वेअर बीइंग व्ही थ्री आहे का? पहा, हा. ऑब्जेक्ट काय कसा येईल पॅसिव्ह व्हॉइस? हेवी लोड एकवचनी असल्यामुळे वॉज, हेवी लोड वॉज आय एन जी असल्यामुळे बीइंग, हेवी लोड वॉज बीइंग कॅरीड बाय हिम. बघा, पर्याय क्रमांक 2 येईल. हेवी लोड वॉज बीइंग कॅरीड बाय हिम. क्लिक, क्लिक. Question number 7. Choose the correct passive voice from the given alternatives. You have to choose the correct passive voice of given sentence. Now, sentence is, the pens will be providing in the hall by invalidators. You know that there is a no passive voice of फ्युचर कंटिन्युअस टेन्स. या वाक्यामध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. पर्याय क्रमांक 4, नन ऑफ दिस हे उत्तर येईल. नेक्स्ट बटन. चूज द करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स. चूज द, बघा, यू हॅव टू चूज द करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स, लेट द डोअर बी शट. ओके, इथं पहा, आपल्याला दिलेल्या वाक्याचा ऍक्टिव्ह व्हॉइस पर्यायामध्ये शोधायचा आहे. आता दिलेलं वाक्य हे पॅसिव्ह व्हॉइस मधलं आहे आणि हा पॅसिव्ह व्हॉइस इम्परेटिव्ह सेंटेन्सचा आहे, म्हणजे आज्ञार्थी वाक्याचा आहे. पहा, आता बघा, लेट द डोअर बी शट हा पॅसिव्ह व्हॉइस आहे आणि ऍक्टिव्ह व्हॉइस इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्याचा ऍक्टिव्ह व्हॉइस कसा असतो? पहिल्यांदा सुरुवात मेन वर्बनं, मेन वर्ब शट, त्यानंतर ऑब्जेक्ट द डोअर, वाक्य येईल शट द डोअर. ऍक्टिव्हाइज कसं येईल? शट द डोअर, पहिला पर्याय. अल्टरनेटिव्ह नंबर 1. क्लिक ऑन द नेक्स्ट बटन. क्वेश्चन नंबर 9. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड मेक पॅसिव्ह व्हॉइस. पहा, आपल्याला
योग्य पर्याय निवडून या दिलेल्या वाक्याचा पॅसिव्ह वॉइस करायचा आहे. ही शुड राईट इट. त्यानं ते लिहिलं पाहिजे. आता पॅसिव्ह वॉइसची तर आपल्याला पॅसिव्ह वॉइसचा काय भाग दिलेला आहे या वाक्याचा, राहिलेला भाग आपल्याला शोधायचा. आपण इथंच करूया. इट घ्या, ऑब्जेक्ट इट. नंतर पहा, कॅन, कुड, मे, माइट, शुड, वुड, मस्ट असे जर ऑक्झिलरी वर्ब आले तर त्यांचा पॅसिव्ह वॉइस करताना त्यांच्या पुढे बी घ्यायचं. नंतर मेन वर्बचं तिसरं रूप. बघा, ऑब्जेक्ट इट, त्यानंतर शुड बी रिटन बाय हिम. पॅसिव्ह वॉइस कसं होईल? इट शुड बी रिटन बाय हिम. कुठला पर्याय येईल पहा? इट शुड बी, हा, इट शुड बी रिटन बाय हिम. यम राहिलेला आहे, हरकत नाही. नेक्स्ट बटन. क्वेश्चन नंबर 10. Active voice. Manisha solved all the 20 examples. मनीषानं सर्व 20 उदाहरणे सोडवली. चूज टू ऑप्शन्स. बघा या वाक्याविषयी, बघा याचा पॅसिव्ह वॉइस आपल्याला थोडक्यात दिलेला आहे. ऑल द 20 एक्झाम्पल्स डॅश डॅश बाय मनीषा. म्हणजे आपल्याला या वाक्याचा इथं पॅसिव्ह वॉइस दिलेला आहे, परंतु त्याचा काही भाग गाळलेला आहे. मग तो गाळलेला योग्य भाग पर्यायामध्ये शोधायचा आहे. पहा, पहिल्यांदा आपण पॅसिव्ह वॉइस करून घेऊया. मनीषा सॉल्व्ड ऑल द 20 एक्झाम्पल्स. इथं सिंपल पास्ट टेन्स आहे. त्याचा पॅसिव्ह वॉइस करताना कसा होईल? ऑब्जेक्ट ऑल द 20 एक्झाम्पल्स वेअर सॉल्व्ड बाय मनीषा असं येईल. वेअर सॉल्व्ड हे हा पर्याय येईल. क्वेश्चन नंबर 11. ऑल दिस वॉज प्रिडिक्टेड बाय सायंटिस्ट. हे सर्व शास्त्रज्ञांनी भविष्य वर्तवले होते. चेंज द वाईस. या वाक्याचा वाईस बदलायचा आहे. दिलेलं वाक्य पहा, सब्जेक्ट, ऑक्झिलरी वर्ब, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट. नाही नाही नाही, तुम्ही कुठंतरी चूक करताय. पहा, परत पहा. ऑल दिस वॉज प्रिडिक्टेड बाय सायंटिस्ट. बाय हा शब्द आलाय, बायनं सब्जेक्ट जोडलाय. हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असतं. याचा व्हॉइस बदलायचं म्हणजे आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस करायचा आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस करताना सुरुवातीला सब्जेक्ट सायंटिस्ट, त्यानंतर वॉज काढून टाका आणि मेन वर्बचं दुसरं रूप सायंटिस्ट प्रिडिक्टेड ऑल दिस. सायंटिस्ट प्रिडिक्टेड ऑल दिस. आता थोडासा याचा पॅसिव्ह व्हॉइस समजून घेऊया. आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस करायचा आहे, त्यासाठी सब्जेक्ट घ्या सायंटिस्ट. आता वॉज प्रिडिक्टेड म्हणजे वॉज वेअर V3 आहे. कधी होतं वॉज वेअर V3? जर सब्जेक्ट नंतर मेन वर्बचं दुसरं रूप असेल. मग आपल्याला प्रिडिक्टेडचं दुसरं रूप घ्यावं लागेल, प्रिडिक्टेड आणि ऑब्जेक्ट ऑल दिस. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 12. ऍक्टिव्ह व्हॉइस दिलेला पहा, क्लोज द बुक. हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. पहा, याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा सर्वांना माहिती कसा होतो. लेट घ्या, त्यानंतर ऑब्जेक्ट घ्या द बुक, त्यानंतर बी हा शब्द आणि मेन वर्बचं तिसरं रूप क्लोज्ड. लेट द, सॉरी, लेट द, लेट द बुक बी क्लोज्ड. बी क्लोज्ड आहे. नेक्स्ट. Thank you very much for your attention. Thank you very much to participate in my quiz competition related to voice and tense. सर्वांनी या पाठामध्ये, या क्विज मध्ये सहभागी झाल्याबद्दल मी प्रशांत कडबडे आपल्या सर्वांचं हार्दिक आभार मानतो. आणि माझ्या ड्रीम्स कम्स ट्रू युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्याला नवनवीन व्हिडिओ
नवनवीन माहिती, इंटरेस्टिंग फॅक्टर, ग्रामरचे नवनवीन लेसन पाहण्यासाठी माझ्या ड्रीम्स कम्स ट्रू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील. तर आपण पुन्हा भेटूया. ओके, सी यू टुमारो. बाय.